आज 1 एप्रिल आजपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. त्यामुळे अनेक नियम, कायदे आणि धोरणांमध्येही बदल होत आहेत किंवा केले गेले आहेत. सरकारने इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 ला नव्या इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 न पूर्णपणे बदलले आहे. नवे लेबर कोड्स आणले गेले आहेत. जी-एस-टीमध्ये छोटे-मोठे बदल केले आहेत. बँकिंग आणि विमा धोरणांमध्ये नवे फ्रेमवर्क्स जोडले गेले आहेत. या बदलाचा सामान्य माणसांपासून ते व्यावसायिकापर्यंत सर्वांवर परिणाम होणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक क्षेत्रात येणाऱ्या बदलांना समजून घेऊ. त्यांचा तुमच्या जीवनावर आणि तुमच्या नोकरीवर, तुमच्या व्यवसायावर काय परिणाम होईल हे सुद्धा आपण सविस्तर समजून घेऊया. तर नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहतात डीसी मराठी. तर आता सुरुवात करूया आपला हा व्हिडिओ. सुरुवात करूया लेबर कोड्स आणि रोजगार क्षेत्रापासून, कारण याचा थेट परिणाम नोकरी करणाऱ्यांवर होणार आहे. सरकारने वेगवेगळे लेबर कोड्स, कायदे हटवून 4 मुख्य कोड्स तयार केले आहेत. जसे की कोड ऑन वेजेस 2019, इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020, कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 आणि ऑक्युपेशन सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन 2020. हे चारही कोड या आधीच सादर केले होते, पण 1 एप्रिल पासून ते संपूर्ण देशात लागू केले जाणार आहेत. यामुळे तुमच्या पगाराच्या स्लिपवर आणि रचनेमध्ये थोडा बदल होऊ शकतो, कारण पगाराच्या विभाजनात जे मूळ वेतन, HRA, मिल कुपन्स आणि बँक कंपनींनी दिलेल्या सुविधांची गणना यामध्ये केली जाते, ती बदलत आहे. नव्या लेबर नियमामध्ये वेतनाची व्याख्या बदलण्यात आली आहे. नव्या नियमानुसार आता मूळ वेतन, DA मिळून तुमचे एकूण वेतन म्हणजेच CTC किमान 50% असणं आवश्यक आहे. आधी काय होत होतं की काही कंपन्या मूळ वेतन कमी ठेवत होत्या आणि HRA भत्ता, बोनस आणि मिल कुपन यासारखे दिखाऊ भत्ते दाखवत होत्या. यामुळे कंपनीला PF आणि ग्रॅज्युटी कमी द्यावी लागत होती आणि कर्मचाऱ्यांना हातात मिळणारा पगार जास्त दिसत होता. पण आता सरकारनं सांगितलं आहे की पगाराचा निम्मा हिस्सा मूळ वेतनच असावं, कारण PF आणि ग्रॅज्युटी मूळ वेतनावर मोजलं जातं. त्यामुळे मूळ वेतन वाढलं तरच तुमची PF आणि ग्रॅज्युटी वाढेल. यामुळे असं होऊ शकतं की तुमच्या हातात मिळणारा पगार थोडा कमी येईल, पण दीर्घकालीन दृष्टीने PF आणि ग्रॅज्युटी सारख्या मोठ्या गोष्टी तुम्हाला जास्त प्रमाणात मिळतील आणि तुमची बचत वाढू शकेल. यानंतर बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातही मोठा बदल झाला आहे. जसे की डिपॉझिट, इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन आता जोखीम आधारित प्रीमियम मॉडेल सुरू झाला आहे. याचा अर्थ असा असतो की सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बँकेला कमी प्रीमियम द्यावा लागेल आणि जोखमीच्या बँकेला जास्त. खरे तर पहिलं असं होतं की प्रत्येक बँकेला सरकार एक प्रकारचा ठेव विमा म्हणजेच पैसे द्यावे लागत होते, जेणेकरून बँक कधी बुडाली किंवा बँकेसोबत काही फ्रॉड झालं तर लोकांचे पैसे सुरक्षित राहतील. आधी हे पैसे सर्व बँकांसाठी समान होते, पण आता नवा नियम आला आहे की तो म्हणजे प्रीमियम. प्रत्येक बँकेला आर्थिक स्थितीनुसार वेगळा असेल. म्हणजे जर एखादी बँक सुरक्षित असेल तर तिला कमी पैसे द्यावे लागतील आणि जर ती बँक एखादी जोखमीची असेल किंवा तिच्यामध्ये काहीतरी गोष्टीत प्रॉब्लेम असेल तर तिला जास्त पैसे द्यावे लागतील. ATM विड्रॉल्स आणि शुल्कामध्येही बदल झाले आहेत. खासगी बँका जसे की HDFC आणि बंधन बँक यांनी सांगितलं की आता ATM मधून पैसे काढणेही मोफत व्यवहाराच्या मर्यादेत समाविष्ट होईल. समजा महिन्यात तुम्ही 5 मोफत व्यवहार करू शकता आणि त्यानंतर जर तुम्ही व्यवहार केला तर तुम्हाला ₹23 अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल. पंजाब नॅशनल बँकेसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी काही कार्डची डेबिट मर्यादा 500 वरून 75 केली आहे. म्हणजेच लोक आता जास्त रोकड काढू शकणार नाहीत आणि त्याऐवजी डिजिटल पेमेंटचा वापर जास्त होईल. पॅन कार्डशी संबंधितही नियम बदलले आहेत. 1 एप्रिल पासून होणाऱ्या बदलांमध्ये आता पॅन कार्डशी संबंधित नियम अधिक कडक झाले आहेत. आता मोठे आर्थिक व्यवहार जसे की मालमत्ता खरेदी करत असाल, एखादी मोठी गुंतवणूक करत असाल, बँकेत मोठी रक्कम जमा करत असाल किंवा तिथून काढत असाल, तर या सर्वांमध्ये पॅन देणं आता अनिवार्य केलं आहे. तर तुमचे जर पॅन तुमच्या आधार कार्डशी जोडलेलं नसेल किंवा पॅन निष्क्रिय असेल किंवा बँक व्यवहार, गुंतवणूक आणि इतर अनेक आर्थिक कामांमध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. यामुळे तुम्ही पॅन सक्रिय करा आणि ते अद्ययावत ठेवणे तुमच्यासाठी आवश्यक होईल. आता बोलूया कर प्रणालीविषयी. तर आता यात येतो सर्वप्रथम प्रत्यक्ष कर. भारतात आत्तापर्यंत इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 लागू होता. जवळपास 65 वर्ष जुना हा, आणि त्यात इतके नियम आणि कलमं जोडली गेली होती की अत्यंत गुंतागुंतीची प्रणाली ही तयार झाली होती. त्यामुळं सरकार आता हे बदलून इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 आणत आहे, जे 1 एप्रिल पासून लागू होणार आहे. म्हणजे आता कराचे नियम सोप्या भाषेत असतील. जुने नियम काढले जातील, जेणेकरून लोकांना कर भरण्यात अडचण येणार नाही. जसं की नियमांच्या ज्या संज्ञा होत्या किंवा व्याख्या होत्या त्या आता एकदम सोप्या करण्यात आल्या आहे. आधी 2 व्याख्या होत्या. मूल्यांकन वर्ष आणि मागील वर्ष. मागील वर्ष म्हणजे ज्या वर्षी तुम्ही कमाई केली आणि मूल्यांकन वर्ष म्हणजे पुढचे वर्ष, ज्यात तुम्ही त्या उत्पन्नावर कर भरणार आहात. इथे बहुतेक लोकांचा गोंधळ होत होता. कारण उत्पन्न एका वर्षाचे आणि कर विवरणपत्र दुसऱ्या वर्षाच्या नावाने भरले जात होते. आणि हेच सुलभ करण्यासाठी सरकारने नवीन संकल्पना कर वर्ष म्हणजेच आता 2 वेगवेगळी वर्ष न राहता एकच संज्ञा असेल, जिला म्हटलं जाईल कर वर्ष. आणि कर वर्ष याचा अर्थ असा की तुम्ही ज्या वर्षी उत्पन्न कमवाल त्याच वर्षाच्या नावाने तुमची कर प्रणाली चालेल.
जर विवरणपत्र तुम्ही अजूनही पुढच्या वर्षी जुलैमध्येच भराल, पण आता या वर्षाचे नाव बदलणार नाही. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळी नावं लक्षात ठेवावी लागणार नाहीत. आता येतो कर स्लॅबवर. यात एप्रिलपासून मोठे बदल केले गेले नाहीत, पण नव्या कर व्यवस्थेत सवलत लाभ वाढला गेला आहे. सवलत लाभ म्हणजे सरकारद्वारे दिली जाणारी अशी काही सूट ज्यामुळे तुम्हाला काही किंवा अजिबात कर द्यावा लागत नाही. आधी काय होत होतं, की जर तुम्ही नवीन कर व्यवस्था घेतली तर तुमचे वार्षिक उत्पन्न 7 लाखापेक्षा लाखापर्यंत होतं. जर तुम्हाला कोणताही कर द्यावा लागत नव्हता. पण आता सरकारने ही मर्यादा हटवून 12 लाखापर्यंत केली आहे. म्हणजे आता जर तुमचा पगार 10 लाख, 11 लाख किंवा 12 लाखापर्यंतही जरा असला, तरीही तुम्हाला कर द्यावा लागणार नाही. कारण सरकार सवलत देऊन तुमचा कर शून्य करत आहे. आणखी एक बदल आला आहे, तो कराशीच संबंधित आहे. फॉर्ममध्ये आतापर्यंत आपल्याला कंपनीकडून फॉर्म 16 दिला जात होता, ज्यात पगार आणि टी-डी-एसची माहिती असायची. पण आता त्या जागी फॉर्म 130 दिला जाईल. त्याचप्रमाणे फॉर्म 16A च्या जागी आता 1331 फॉर्म दिला जाईल. जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हालाही लक्ष द्यावं लागेल, कारण गुंतवणूकदारांसाठी काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स म्हणजेच एस-बी-जीमध्ये कर सवलतीचा फायदा आता फक्त मूळ ग्राहकांनाच मिळणार आहे. मुळात एस-जी-बी ही सरकारचीच एक गुंतवणूक योजना आहे, ज्यात तुम्ही प्रत्यक्ष सोनं विकत घेण्याऐवजी सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवता. यामुळे तुम्हाला सोन्याचे भाव वाढण्याचा फायदा मिळत होता आणि दरवर्षी व्याजही मिळत होतं. आधी नियम होता, की जर तुम्ही एस-जी-बी पूर्ण कालावधीसाठी म्हणजे जवळपास 8 वर्ष ठेवत असाल, तर मुदतीपूर्वी जो नफा मिळतो त्यावर कोणताही कर लागत नव्हता. पण आता नवा बदल असा आहे, की हा करमुक्त फायदा फक्त त्यालाच मिळेल ज्याने एस-जी-बी थेट सरकारकडून खरेदी केला आहे. म्हणजेच तो मूळ ग्राहक असला तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. पण जर तुम्ही एस-जी-बी शेअर बाजारातून किंवा दुसऱ्या कोणाकडून खरेदी करत असाल, तर ज्याला आपण दुय्यम बाजार म्हणतो, तर नफा मिळवणे तुमच्यासाठी थोडं कठीण होऊ शकतं किंवा तुम्हाला त्यावरही कर द्यावा लागू शकतो. याशिवाय एस-टी-टी बाबतही एक नवीन नियम आहे. एस-टी-टी म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. हा तो एक छोटा टॅक्स असतो, जो तेव्हा लागतो जेव्हा तुम्ही शेअर बाजारात शेअर्स किंवा डेरिव्हेटिव्हज खरेदी करता किंवा विकता. याचा अर्थ असा की तुम्ही प्रत्यक्ष शेअर्स खरेदी करत नाही, तर त्याचे भाव खालीवर होण्यावर तुम्ही डाव लावता. सरकारने काही डेरिव्हेटेड व्यवहारांवर एस-टी-टी वाढवले आहे. म्हणजे आता ट्रेडिंग केल्यावर थोडा जास्त टॅक्स तुम्हाला द्यावा लागू शकतो. याचा थेट परिणाम त्या लोकांवर होईल जे फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात. याचा ट्रेडिंग खर्चही वाढू शकतो. आता जी म्हणजेच अप्रत्यक्ष कर प्रणालीबद्दल बोलूया. तर यातही आधी ज्यांना सर्वात जास्त त्रास होत होता ते होते छोटे दुकानदार, छोटे व्यावसायिक. तर यामध्ये व्यापारी, निर्यातदार आणि छोटे व्यावसायिक यांचे कारण म्हणजे त्यांच्यासमोर ज्या अडचणी येत होत्या त्या अशा होत्या, की नियम खूपच कठीण वाटत होते आणि कसे हे नियम आपल्याला लागू करून घ्यायचे हे त्यांना समजत नव्हतं. फॉर्म्समध्ये खूप गुंतागुंती होत्या आणि सवलतही आणि किंवा निर्यातीवर वेगवेगळे गणना कराव्या लागत होत्या. याशिवाय एखाद्या राज्यात जी नियम वेगळा असेल तर गोंधळ आणि वाद होण्याची शक्यता आणखी वाढत होती. आता 1 एप्रिलपासून या सर्व अडचणी कमी होतील. यासाठी राष्ट्रीय अपील प्राधिकरणाने स्थापना केली जात आहे. जेणेकरून वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाबत कोणत्याही प्रकारचा गोंधळ राहणार नाही किंवा ती जी समस्या आहे ती सोडवली जाईल. शेवटी पण महत्त्वाचे बोलूया वाहन क्षेत्राबद्दल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार, दुचाक्या, व्यावसायिक वाहनांमध्येही मोठे बदल होणार आहेत. सर्वात मोठा भार जो आहे तो प्रदूषण नियंत्रण आणि इंधन कार्यक्षमतेवर असणार आहे. सरकारने आता उत्सर्जन मानकं आणि इंधन कार्यक्षमता नियम कडक केले आहेत. म्हणजे जुन्या पेट्रोल आणि डिझेल गाड्या जर मानकांवर खऱ्या उतरल्या नाहीत तर त्यांना दंड होऊ शकतो. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्लीत ईव्ही धोरण 2.0 अंतर्गत स्क्रॅपेज लिंक्ड प्रोत्साहन दिलं जात आहे. याचा अर्थ असा की जर कोणी आपली जुनी डिझेल पेट्रोलची गाडी भंगारात दिली आणि त्याऐवजी इलेक्ट्रिक वाहन खरेदी केलं तर त्याला सरकारकडून 1 लाखापर्यंत अनुदान किंवा आर्थिक लाभ मिळू शकतो. अशा गाड्यांना रस्ता कर भरण्यातही सूट दिली जात आहे. याशिवाय 30 लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक गाड्यांवर 31 मार्च 2030 पर्यंत 100% रस्ता आणि कर नोंदणी शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. तर हे बदल आहेत जे 1 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा DC मराठी.